नमस्कार. मी गोविंद श्रीहरी मुंडे, असिस्टंट प्रोफेसर मराठी डिपार्टमेंट. मी आज आपल्याला तुकाराम महाराजांच्या एका अभंगातील 2 चरणाचा वर बोलणार आहे. त्याच्याविषयी स्पष्टीकरण देणार आहे. जसं की ह्या 2 ओळींमध्ये खूप मोठा सार असा दडलेला आहे. त्याविषयी आज आपण सविस्तर बोलणार आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. महाराज या अभंगामध्ये सांगतात, ओले मूळ जे की लहान असतं. सांगण्याचा उद्देश असा आहे की मूळ हे ज्यावेळेस खडकाचं अंग भेदतं त्यावेळेस त्याच्याकडं त्याच्या इच्छाशक्ती व्यतिरिक्त अशी कोणतीच ताकद नसते. म्हणजे त्याच्या प्रयत्नाव्यतिरिक्त त्याच्याकडं अशी कोणतीच ताकद नसते की ज्या ताकदीमुळे ते एवढा मोठा खडक भेदू शकेल. परंतु ते खडकालाही भेदून त्यामध्ये स्वतःचा मार्ग निर्माण करतं. स्वतःचा मार्ग निर्माण करतं म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये प्रोग्रेस करतं. स्वतः त्या परिस्थितीशी झगडतं. त्या परिस्थितीतून सामोरे जाण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्यातून स्वतःचा मार्ग काढतं. म्हणूनच महाराज म्हणतात की ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. म्हणजे एखाद्या गोष्टीचा वारंवार प्रयत्न केल्याने ती गोष्ट मिळवण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्याच्या नंतर ती गोष्ट सिद्धीच जाते, मिळते. कशी मिळते तर त्यासाठी प्रयत्न हा आवश्यक आहे. नुसता प्रयत्न आवश्यक नाही, तर महाराजांच्या अनुभवाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की तो प्रयत्न त्या मुळासारखा असला पाहिजे जो की खडकाशी टक्कर घेतो. खडकाचा जर विचार केला तर खडक हा पाषाण असू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे खडक असू शकतात. परंतु या अभंगात महाराज खडकाचा जो आपल्याला खडकाविषयी या अभंगामध्ये महाराजांनी जो खडकाचा उल्लेख घेतला आहे तो याच्यासाठी आहे की खडक हा टणक असतो, कणखर असतो. त्याला भेदणं एवढं सहज शक्य नसतं. अशा अर्थाने महाराजांनी हा खडक या अभंगामध्ये घेतला आहे. त्यामध्ये महाराज सांगतात की एखादी गोष्ट जी की अशक्य वाटते ती शक्य करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न जर सातत्यपूर्ण असतील आणि आपलं उद्दिष्ट जर ठरलेलं असेल आणि त्या उद्दिष्टाच्या प्रती ते प्रयत्न आपण तशा पद्धतीनं जर करत असतो तर आपल्याला कोणतीही जगातली कोणतीही गोष्ट आपलं उद्दिष्ट साध्य केल्यास विना रोखू शकत नाही. त्यामुळे महाराजांना सांगायचं हेच आहे. या सर्व अभंगाच्या 2 ओळीच्या मध्येअर्थात हेच सामावलेलं आहे की ज्यावेळेस आपण अभ्यास करतो म्हणजे वारंवार केल्याने एखादी गोष्ट आपल्याला
जर मिळत नसेल तर तशा वेळेस आपण हे आठवण्याची गरज आहे की ती अर्ध्यात सोडली नाही पाहिजे. ती जोपर्यंत आपलं कार्य सिद्धीच जात नाही तोपर्यंत त्याच्यासोबत आपण झगडलं पाहिजे. नुसतं झगडलं नाही तर आपण त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. जसा की त्या खडकासोबत त्या मुळाने केलं. ते मूळ खडकासोबत झगडून प्रयत्न करून तिथपर्यंत पोहोचलं. अशा प्रकारचा संघर्ष करणं हे गरजेचं आहे. तरच आपल्याला आपण इच्छित असणारं उद्दिष्ट पूर्ण करता येईल. त्यामुळे महाराजांनी सांगितलेल्या या दोन ओळीचा जो अर्थ आहे तो आपण अशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे. तो नुसता समजूनच नाही तर तो कृतीत आणला पाहिजे. कारण महाराजांच्या ह्या 2 ओळी म्हणजे त्यांच्या जीवनातला अनुभव आहे. प्रत्येक संताने स्वतःच्या अभंगामध्ये स्वतःवर बितलेल्या प्रत्येक प्रसंगाचं वर्णन केलं आहे. हे वर्णन म्हणजे त्यांच्या पाठीशी त्यांच्या अनुभवाचं गाठोडं आहे. त्यामुळे महाराज जे सांगतात ते त्यांच्या अनुभवी रूपी ज्ञानवृक्षातून आपल्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन हे महाराज करतात. म्हणूनच महाराज म्हणतात की ओले मूळ भेदी खडकाची अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. तर अशा प्रकारे आपण या 2 ओळींचं विवेचन आता पाहिलं. ते आपण कृतीत आणाल ही अपेक्षा. धन्यवाद.